पद्मनाभ मंदिरमध्ये जर बघितलं की काही डोअर्स होते बरोबर. टेम्पलच्या तळघरामध्ये, आणि ते ओपन केल्यानंतर करोडोची संपत्ती बाहेर निघाली. आणि शिवाय एक डोअर असा होता की त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं लॉक वगैरे नव्हतं, बट फक्त एक स्नेक्सचं चित्र होतं. त्यामुळे लोकांना असं वाटलं की हे उघडल्याने काहीतरी अनिष्ट होईल. हे स्नेक्स काढणं किंवा हे कीर्तिमुख देणं हा काय प्रकार होता मंदिरामध्ये? नाग आता ही देवता पण आहे, अर्धा मनुष्य अर्धा साप असाही तो दाखवला हो जातो. हो केतूचा. आणि इथे गुप्त धन आहे, मग त्याच्या गुप्त धनावर तो पहारा देऊन बसलेला असतो. त्याला काही काही ठिकाणी क्षेत्रपाल असंही म्हटलं जातं की तो त्या क्षेत्राचं रक्षण करतोय. आणि मग आपल्याला दिसतं की तो एकच फिरतोय सगळीकडे. अनेक वेळेला असंही दिसलंय की ज्यांच्या घरामध्ये खोदल्यानंतर जे काही गुप्तधन दिसले त्यांना असं दिसलं की ते नाग बसलेलं आहे. मग त्याच्यावर या गोष्टी पसरल्या की तो त्या धनाचं रक्षण करतोय वगैरे वगैरे. त्या पद्मनाभ मंदिराचं तुम्ही म्हणताय की नागाचं चित्रण वगैरे आहे की हा इथे बसलेला आहे, हा त्या धनाचं रक्षण करतोय. आधीच्या 5-6 दरवाजांमध्ये खूप सारी संपत्ती सापडली. मे बी त्यामध्ये खूप काही जास्त असू शकते नाही, किंवा असू काहीतरी एखादी अनमोल गोष्ट असू असू शकते. शकते तिच्या रक्षणासाठी मग ते लोकांच्या सापडायचं.